हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांची शहापुरात प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न। आढावा बैठकीत विविध योजनेतील विकास कामांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती। प्रलंबित विकास कामांचे अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश। दिनांक 8 जुलै 2024 रोजी 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी शहापूर तालुक्यातील प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी यांच्या समवेत शेतकी भवन पंचायत समिती शहापूर येथे पंचवार्षिक आराखड्यातील विविध उपयोजना आणि विकास कामांसंबंधीची आढावा बैठक घेण्यात आली। तसेच जनतेच्या न झालेल्या मूलभूत विकास कामांचे निवेदन स्वीकारून समस्या समजून घेतल्या। जी विकास कामे प्रलंबित आहेत तसेच पावसाळ्यापूर्वी अवकाळी अतिवृष्टीमुळे शहापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेले नुकसान तसेच येणाऱ्या काळात अतिवृष्टीमुळे अचानकपणे नैसर्गिक आपत्ती ओढविल्यास प्रशासनाने काय उपाययोजना केली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना विचारणा केली। शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्याचे, वाहतूक कोंडी, आरोग्यासंबंधीचे उपाययोजना असे अनेक मुद्द्यांवर चर्चा करून अधिकाऱ्यांना या सर्व उपाययोजना आणि विकास कामांमध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये अशी तंबी देण्यात आली। या आढावा बैठकीसाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, कृषी अधिकारी, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्याधिकारी नगरपंचायत शहापूर, उप अभियंता महावितरण शहापूर, उप अभियंता पाणीपुरवठा विभाग, गट शिक्षण अधिकारी, शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अधिकारी तसेच शहापूर तालुक्यातील सामान्य जनता, पत्रकार उपस्थित होते। चालू नाही प्रोसेस तुम्ही चालवलं 5 वर्ष माझा पण कालावधी प्रोसेस चालू आहे म्हणजे काय तुम्ही जे पत्र दिलं तुम्हाला तिकडनं कलेक्टर पत्र आलं का नाही किती दिवस तुम्ही देऊन किती दिवस ज्यांच्या यांच्या मुदती संपल्या आज मुदत संपली दुसऱ्या दिवशी पत्र दिलं का सगळ्यांचे मला एक लक्षात ठेवा आणखी 75 वर्ष बोलणार नाही। याला जबाबदारी अधिकारी असतात आणि जे कॉन्ट्रॅक्टर असतात। जर कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही असं पहिल्यावर घेतलं ना कोणाचा बाप असं करणार नाही। आणि याच्यात बीजेपीच्या एका जिल्ह्याचे सरचिटणीसने आमच्या भिवंडीच्या त्यांनी देखील चौकशीची मागणी केली आहे। तर याच्यात त्यांनी त्या कपिल पाटलांच्या नावाने दिलं कशासाठी दरवर्षी कोटी रुपयाची योजना येतात परंतु ठेकेदारांनी समजदार